राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती जिल्हा नांदेडच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध विभागातील राज्य कर्मचारी आजपासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपाचा वज्र निर्धार करत तीव्र धरणे आंदोलन करीत आहेत। 17 लाख कर्मचारी बेमुदत संपाचा निर्णय मागील नाशिक या ठिकाणी सभेमध्ये संपन्न झाला। त्या संपाचा नोटीस रीतसर आम्ही 15 दिवसापूर्वी शासनाला सादर केले। शासनाने आम्हाला काल चर्चेला बोलवले। काल आमचा सुकाणू समिती आणि राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सर्व नेते काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांसमवेत सर्व घटक संघटना समवेत चर्चा केलीत, पण त्या चर्चामधून कोणताही धोरणात्मक निर्णय सरकारनं न घेता सरकार अजून वेळ मागतो, वेळ काढू धोरण घेतो आणि सरकार केंद्र शासनाचा वाट बघतो। केंद्र शासन यामध्ये काहीतरी देणार आहे, काहीतरी करणार आहे असा आशा दाखवत त्यांनी वेळ काढू धोरण घेत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचारी नाराज असल्यामुळे या संपामध्ये बेमुदत संपाचा निर्णय काल सुकाणू समिती 8:30 वाजता नागपूर या ठिकाणी घोषणा केली। त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती कर्मचारीच्या नेतृत्वाखाली निमंत्रक म्हणून मी माझ्या अध्यक्षतेखाली या माझ्या सर्व कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि सरकारी निमसरकारी कर्मचारी 100% नांदेड जिल्ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आणि सरकार जर यावर अजून निर्णय नाही घेतला तर बेमुदत संप आणि उद्या महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चा भव्यदिव्य मोर्चा आक्रोश क्रांतीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडकणार आहे। 14 ते 20 मार्चच्या दरम्यान आम्ही 7 दिवसाचा बेमुदत संप पुकारलेला होता आणि शासनानं आम्हाला आमची प्रमुख मागणी जी आहे की जुनी पेन्शन योजनेला लागू करायची याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लागू करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु त्याच्यावरती काही अद्यापर्यंत कार्यवाही केली नाही। 8 नोव्हेंबरला लक्षवेध करण्यासाठी सुद्धा आम्ही 1 दिवसाचा संप केला, त्याबाबतसुद्धा शासनानं दखल घेतली नाही। म्हणून राज्य शासकीय सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत संपाचं आम्ही केलेला आहे सुरू केलेला आहे आणि जोपर्यंत शासन यावरती सकारात्मक शासन निर्णय काढणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरूच राहणार आहे। आणि आज जर याच्यावरती काही तोडगा नाही निघाला, आज आम्ही फक्त कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणे आणि निदर्शनं आयोजित केलेले आहेत। उद्यापासून महात्मा फुले पुतळा ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। याबाबत शासनाला आमची या ठिकाणी विनंती आहे की आपण ह्या जिव्हाळ्याच्या म्हातारपणाच्या काठीचा आमचा तात्काळ निर्णय घ्यावा आणि सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। हेमलता चौडे भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये आहे आणि आम्ही सर्वजणी महिला आम्ही पेन्शनच्या मागणीसाठी येथे आलेलो आहे। मागच्या वेळेस शासनाने आम्हाला पेन्शन देऊ म्हणून असे आश्वासन दिले, परंतु ते पेन्शन मिळाली नाही आम्हाला। त्यामुळे आम्ही अजून आज दिनांक 14 डिसेंबर रोजी अजून पुन्हा संप करण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि आम्ही सगळे महिला भगिनी आणि पुरुष सगळे आम्ही संपामध्ये सहभागी झालेलो आहोत। मागणी मान्य झाल्यानंतर काय पुढचं पाऊल? मागणी जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही संप हा चालूच राहू देणार आहोत। आजचा जो संप आहे तो यापूर्वी आम्ही केलेला होता, परंतु त्या संपामध्ये शासनाने आमची दखल घेतली नाही आणि ती आमची मागणी पूर्ण केली नसल्यामुळे आम्ही पुनश्च अगदी जोमाने आज 14 डिसेंबरपासून पुन्हा आम्ही संपामध्ये सर्व महिला कर्मचारी राज्य कर्मचारी सर्व या संपामध्ये आम्ही आजपासून सहभागी झालो आहोत। जुन्या पैशांच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले। आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी वर्धा येथील सिव्हिल लाईन भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे देऊन शासनाची आपल्या मागणीकडे लक्ष वेधले। असे असले तरी या आंदोलनामुळे वर्धेतील विविध शासकीय कार्यालयातील कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते। रिकाम्या खुर्च्यांना कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा होती, तर विविध कामानिमित्त शासकीय कार्यालयात आलेल्या अनेकांना आल्यापावली परत जावे लागले। जेव्हा अपघात झाला तेव्हा मी 3 तारखेला त्या गाडी मालकाला जेव्हा फोन केला होता तेव्हा तो काय म्हणाला की तुमचं दुःख हे फक्त 4 दिवसाचं आहे म्हणे, माझी तर अख्खी पूर्ण गाडी जळली म्हणे। मी म्हटलं असं कसं हा बोलू शकतो बा,
याला काही माणुसकी आहे की नाही आहे असं कसं बोलू शकतो. आम्हाला फक्त त्या गाडी मालकाला सजा व्हायला पाहिजे, ड्रायव्हरला सजा व्हायला पाहिजे, आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, बस आमची एवढीच मागणी आहे. आणि त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. सोबतच एवढा मोठा अपघात या समृद्धी महामार्गावर झाल्यामुळं कुठेतरी या अपघाताची सखोल चौकशी व्हावी म्हणून एक चौकशी समिती गठीत करण्याची सुद्धा या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून मागणी आहे. शासनाने जर चौकशी समिती गठीत केली तर या अपघाताचे मूळ कारण या गाडी मालक पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत असल्यामुळं तो या तपासामध्ये कुठेतरी तपासाची दिशा बदलू शकतो. त्याच्यामुळे चौकशी समिती जर गठीत झाली तर प्रॉपर तपासून कोर्टामध्ये हे प्रकरण चांगल्या पद्धतीनं इस्टॅब्लिश होऊ शकते आणि आरोपीला शिक्षा होऊ शकते. एकच मिशन जुनी पेन्शन ही मागणी घेऊन आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा राळेगाव तालुका राळेगाव येथील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारून तहसील कार्यालयातील प्रांगणातच आंदोलन सुरू केले आहे. एकच मिशन जुनी पेन्शन अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन 2005 नंतर शासन सेवेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना शासनाने कर्मचाऱ्यावर लादलेली आहे. ती पेन्शन योजना अन्यायकारक असून कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही आहे. कर्मचाऱ्याच्या हिताची जुनी पेन्शन योजना आहे. कर्मचारी आपल्या उभ्या आयुष्यात एवढी सेवा करून त्याला कोणतीही हमी देणारी नवीन पेन्शन योजना नाही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी जशीच्या तशी पेन्शन योजना लागू करावी ही कर्मचाऱ्याची रास्त मागणी आहे, हक्काची मागणी आहे, न्यायिक मागणी आहे. या मागणीकरिता 2005 पासून तर आज तगायत कर्मचारी अनेक आंदोलने संप करीत आहे, तरी शासन कोणताही ठोस निर्णय घेत नाही आहे. याकरिता मागच्या 2-4 महिन्या अगोदर बेमुदत संप पुकारलेला होता. तो संप काही कारणाअभावी समन्वय समितीने स्थगित केला, परंतु त्यानंतर अनेक नोटिसा दिल्या, अनेक धरणे आंदोलनं केली आणि हा आजपासून सुरू होणारा बेमुदत संप समन्वय समितीने पुकारलेला आहे. समन्वय समितीने असा निर्णय दिलेला आहे की जोपर्यंत शासन कोणताही ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत या संपातून कर्मचारी माघार घेणार नाही. जोपर्यंत शासन जाहीर करणार नाही की सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत संप सुरूच राहणार. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांचे पडसाद परभणीत पडले असून परभणीमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या काळात अजित पवार यांनी असं वक्तव्य केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक झाले असून त्यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले. वेळ द्या, वेळ द्या मुख्यमंत्री, वेळ द्या, वेळ द्या, वेळ द्या मुख्यमंत्री, वेळ द्या. जाहीर निषेध, जाहीर निषेध, अजित पवार जाहीर निषेध. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएचडी झालेल्या फेलोशिप मिळवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आपल्यासोबत हे पीएचडी झालेले विद्यार्थी आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ह्या पीएचडी झालेल्या या युवती आहेत, काय सांगतात बघू.
सर काल अजित पवार म्हटलेत की PhD करून काय दिवे लावणार ते. सर्वप्रथम आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत. दुसरा मुद्दा त्यांनी हा मांडलाय की एकाच घरातील 5-5 जण विद्यार्थी PhD करत आहेत. तुम्हाला एकाच घरातील 5 आमदार चालतात, 5 खासदार चालतात, तर एकाच घरातील 5 PhD संशोधक का नाही चालत? हा आमचा त्यांना प्रश्न आहे. त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे आणि संशोधकांची सर्वप्रथम त्यांनी माफी मागायला पाहिजे. त्यांनी PhD झालेल्या विद्यार्थ्यांवर काही वक्तव्य या ठिकाणी बोलून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. एकाच घरातील 5-5 विद्यार्थी PhD करतात असं विद्यार्थ्यांनी माध्यमाशी बोलताना सांगत आहेत. आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी आहेत, काय सांगतात बघू. नमस्कार सर. काल जे अजित पवार साहेबांनी जे वक्तव्य दिलेलं आहे की PhD करून तुम्ही काय करणार आहे, काय दिवे लावणार आहे, तर मला असं म्हणायचं आहे की भारतातील सर्वोच्च शिक्षण हे PhDचं आहे, आचार्य पदवीचं आहे. तर ह्या शिक्षणसुद्धा घेऊन जर त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असेल, त्यांना वाटत असेल की हे शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काहीच करू शकत नाही, तर असं हे चुकीचं आहे त्यांचं विधान. आणि त्यांनी जे विधान दिलेलं आहे त्यामुळे सर्व PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी पसरलेली आहे. त्यांच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडून निषेध दर्शवला जात आहे आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची माफी मागावी व त्यांचे विद्यार्थ्यांची जी मागणी आहे फेलोशिपच्या बाबतीत त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो. काही विधान दिले त्यांनी ते सर्वप्रथम ते विधान मागे घेऊन सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी माफी मागावी. त्यानंतर ते बोलताना असंही बोलून गेले की जेवढे शिक्षकांची गरज आहे तेवढ्याच विद्यार्थ्यांनी PhD करावी. आता तुम्ही हेही आम्हाला सांगणार का की किती लोकांनी PhD करावी किती लोकांनी नाही? ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता इलेक्शनचे त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या क्रायटेरियामधून जाता का? तुमचं एज्युकेशन काय आहे, तुम्ही बोलताय काय, त्या गोष्टी तुम्ही अगोदर चेक केल्या पाहिजे आणि त्यानंतर वक्तव्य केले पाहिजे. जी डिग्री सगळ्यात उच्च पदावर येते त्या डिग्रीबद्दल तुम्ही जे काही विधान देत आहे ते विधान सरळ सरळ चुकीचं आहे आणि ह्या विधानाचा आम्ही सर्व PhD धारक निषेध करतो आणि सर्वांची माफी मागावी त्यांनी, हे आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सांगतो. 2023मध्ये सरकारने हा GR काढला आहे की फक्त 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. ते पण आम्ही खूप सारे आंदोलन करून हा निर्णय घेतला. काल हिवाळी अधिवेशनामध्ये सतेज पाटलांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे. त्यावर अजितदादांनी अपवादजनक असं हे दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे त्यांना की PhD करून तुम्ही काय दिवे लावणार आहेत का? तर आमचा अजितदादांना हा सवाल आहे की संशोधनावरती जर तुम्ही असं हास्यास्पद हे करत असाल तर हा संशोधकांचा अपमान आहे. अजितदादांनी आमची माफी मागावी हा आमचा हेतू आहे. आम्ही सर्व PhDचे विद्यार्थी एवढं आम्ही BSc MSc PhD करून शिकतोय. तुम्ही आज पाहता सिच्युएशन कशी आहे विद्यार्थ्यांची. कितीतरी मुलं फक्त स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली हे करतात, त्याच्या जागा निघत नाही, त्याच्यामध्ये घोटाळे होतात. सरकार असं का म्हणतं प्रायव्हेट कंपन्यांना टेंडर देतं आणि त्यात आपलं PhDचं असं ते म्हणतात की दिवे काय लावणार आहे. दिवे लावणार आहे म्हणजे काय? अरे अमेरिकेसारखा देश पहा, ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर किती खर्च करतात आणि भारताचं बघा एज्युकेशनवर किती खर्च करतात, R&D वर किती खर्च करतात. असं नाही चालत. जेवढे पण डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो ना आपण, युरोपमधले म्हणा, ब्रिटन म्हणा, अमेरिका म्हणा, त्यांचा खर्च आहे ते त्यांच्या हे विचार करा. ते ब्रेन ड्रेन म्हणतो ना आपण, इथून लोक परिसरात का जातात हे असे लोक देत नाहीत ना फेलोशिप. आम्ही वर्ष 25, 26, 27 आता आमचे सर का म्हणतात त्यांचं कॉलेज सोडून PhDला नंबरला तिथं आले, त्यांच्यावर किती जबाबदारी त्यांच्या घरची एवढं सगळं करणं. आमच्याजवळ आम्ही एवढं रिसर्चमध्ये आमचा जीव होतोय आणि आम्हाला जर आर्थिक सहाय्य सरकार पुरवत असेल तर त्याआधी असे म्हणतात की कशाला पाहिजे म्हणे तुम्हाला. अरे आम्हीच भविष्यात का म्हणतात नवीन इनोव्हेशन्स करणार आहोत ना, का ते लोक करणार आहेत? हे समजून घ्यावं सरकारनं. त्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना निवडून देतो ही त्यांची जबाबदारी आहे की सगळे जेवढा पैसा जो त्यांना येतो ते त्यांनी योग्य प्रकारे खर्च करावा आणि समजून घ्यावं की उद्याचं जे यूथ आहे जे म्हणतात भारताचं जे यूथ आहे जे आपण म्हणतो पॉप्युलेशन डिव्हिडंड, तो सगळ्यात जास्त तुम्ही असं बेकार घालवाल तर कसं होईल? तसं नाही चालणार. तुम्हाला फेलोशिप द्यावीच लागेल आणि माफी मागावीच लागेल. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील सोन्याची शिरोली गावात मोदी शासनाचा चित्ररथ अडवून भारत सरकारऐवजी मोदी सरकार असं का लिहिलंय असं येथील सामाजिक कार्यकर्ता राज वैभव या तरुणाने अधिकाऱ्यांना विचारलं. त्याला कोणतंही उत्तर देता आलं नाही. अखेर ग्रामस्थांनी विरोध केल्याने चित्ररथ गुंडाळावा लागला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चित्ररथमध्ये कोणताही तिरंगा झेंडा नाही, फक्त सरकार मोदी सरकारचा उल्लेख केला आहे. गावागावामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तालुकाभर जिल्हाभर एक रथ फिरतोय. त्या रथामध्ये रथाचं नाव असं लिहिलेलं आहे, भारत सरकार हे छोट्या अक्षरामध्ये आणि मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी. अशा स्वरूपातला एक रथ गावोगावामध्ये फिरू लागला आहे आणि तो वेगवेगळ्या योजना सांगायचं काम करतो. त्याच्यामध्ये मोठी स्क्रीन लावलेली आहे, मोठा टेम्पो फिरतोय आणि हाच रथ आमच्या गावातसुद्धा आला. आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज त्या रथाला विरोध केलेला आहे. या विरोधात मागचं कारण काय ते सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. या देशात भारत दॅट इज इंडिया असं भारतीय संविधानातलं कलम पहिलं आहे. म्हणजे आमच्या देशाला दोन नावं असतील, एक तर इंडिया असेल किंवा भारत असेल. आणि या देशातलं जे सरकार असेल ते सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं असेल किंवा भारत सरकार असं असेल. म्हणजेच याचाच अर्थ देशभर राबवल्या जाणाऱ्या योजना या त्या सरकारच्या असतील, म्हणजे भारत सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या असतील. त्याच्या पलीकडे व्यक्तीच्या नावाची सरकार कशी काय सुरू होऊ शकतात. गावागावामध्ये जो काही रथ पोहोचतोय त्याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी असं लिहिलेलं आहे. हा रथ पोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पैसा वापरला जातोय. याचाच अर्थ आपल्या खिशातला पैसा जातो. आपल्या खिशातला पैसा वापरून जर भाजप आणि तत्सम मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार होत असेल तर आम्ही त्याला विरोध करत आहोत. आमच्या गावातनं हा विरोध आज झाला आणि या सगळ्या लोकांनी काही मोजके प्रश्न सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यातला साधा प्रश्न असा होता की इथं मोदी सरकार असं का लिहिलेलं आहे, भारत सरकार छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार असं मोठ्या अक्षरात का लिहिलेलं आहे. या प्रश्नांची उत्तरं आलेल्या अधिकाऱ्यांना देता आली नाहीत. यासोबतच या रथाच्या सोबतीनं आम्ही या रथाचे जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रम थोडा वेळ थांबवला. तर त्यासाठी विरोध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले आणि ते पदाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की या मुलावर केस टाका, यावर गुन्हा दाखल करा. माझा साधा प्रश्न आहे की गुन्हा दाखल करा ही अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना असतील तर भाजपचे पदाधिकारी हे कसं काय त्यांना सांगू शकतात. त्यांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा, त्यावेळेला तुम्ही सांगणारे कोण असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला ते म्हटले की तुम्ही आमची गाडी काढवली. भाजपचे पदाधिकारी आमची गाडी, मग ती भाजपच्या पक्षाची आहे का? पक्षाच्या वतीनं ते कार्यक्रम चालू आहे का? नाही, हा भाजपच्या पक्षाचा प्रचार करण्याचा कार्यक्रम चालला आहे, पण पैसा सरकारचा वापरला जातोय. आणि ही गोष्ट थांबवण्यासाठी आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज याला विरोध केला आणि हा गावातलं जे काही काम आहे ते चालू राहील. हा रथ, माझी विनंती आहे सरकारला की सरकारी यंत्रणेनं थोडंसं भानावर यावं. नाव वापरताना, प्रचार प्रसार करताना भारत सरकारचा करावा, कोणत्याही व्यक्तीचा करू नये. जिल्ह्यातील गायरान शेतजमिनी वस्त्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करावे. अर्धापूर तालुक्यातील देऊळ गावातील 140 कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून भोगवटदार म्हणून राहत आहेत. त्यांना मालकी हक्क देऊन त्यांना नियमानुकूल करावे. देऊळ येथील मुस्लिम कब्रस्तान बांधकामास परवानगी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने केंद्रीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला मूळ पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही गायरान जमिनीच्या प्रश्नांसहित वस्त्यांच्या नियमानुकूल करण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी या ठिकाणी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत यांचं निवेदन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत आम्ही देत आहोत. त्यामध्ये
आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी जी पहिली मागणी आहे, नांदेड जिल्ह्यातील शेतजमिनी व वस्त्यांच्या जमिनी 1971 पासून भोगवटदारांच्या ताब्यात आहेत. सन 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली, परंतु आजही बऱ्याच गायरानधारकांच्या शेतजमिनी व वस्त्या ह्या नियमानुकूल केलेल्या नाहीत. त्यामुळं ह्या जमिनी शासनाने नियमानुकूलित कराव्यात. आणि दुसरी आमची मागणी आहे, अर्धापूर तालुक्यातील देळूप येथील 140 कुटुंबे, मग त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, मुस्लिम समाज आहे, मराठा समाज देखील आहे, हिंदू समाजाची सगळी मंडळी ही जवळजवळ गेली 50 वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांना ग्रामपंचायतीकडून सर्व सेवा सुविधा देखील मिळतात. आणि हे जे गावकरी आहेत हे ग्रामपंचायतला नियमित कर देखील भरतात. आणि गाव नमुना नंबर 8ला यांची भोगवटदार म्हणून नोंद आहे. असे असताना देखील त्या ठिकाणी आता नवीन घरकुल जी योजना आहे त्यासाठी स्थानिक प्रशासन, मग ते गटविकास अधिकारी असो, आपल्या अर्धापूरचे पंचायत समितीचे आणि तहसीलदार असो, हे त्यांना मालकी हक्काचं प्रमाणपत्र मागतात. आणि आमचं या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण आणि न्याय मागण्या आहेत. ह्या जर मागण्या शासनानं आमच्या जर मंजूर केल्या नाहीत तर आम्ही पुढे धडक मोर्चा आणि बेमुदत आमरण उपोषण देखील आमची करण्याची तयारी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं. आणि निश्चितच आम्ही या सगळ्या मागण्या आम्ही पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी देऊ. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुका जयसिंगपूर येथे 26 डिसेंबर रोजी 33वी अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषद संपन्न होत असल्याची माहिती भंते यश काश्यपायन यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली. अखिल भारतीय भिक्खू संघाचे सचिव डॉक्टर उपभोक्ता महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई पीपल एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉक्टर SP गायकवाड यांच्या हस्ते या महापरिषदेचे उद्घाटन होईल. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. करुणेचे सागर महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध खरोखर भगवान बुद्धाचा पूर्ण अभ्यास जर केला तर भगवान बुद्ध त्यांच्या काळात, आत्ता आणि पुढच्या अनंत भविष्यामध्ये बुद्धाशिवाय विश्वाला तरुण उपाय नाही. आणि म्हणून मी बुद्धाला वंदन करतो. त्या तथागत बुद्धाचा सद्धम्म 2500 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा सद्धम्म दिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरं तिसरं काही नसून मानवतेचं दुसरं रूप आहे. मानवी हक्काचे ते कैवारी आहे. काय अशा त्या डॉक्टर बाबासाहेबांना आपण वंदन करतो. सर्वच लोक बाबासाहेबांना वंदन करतात. काय डॉक्टर बाबासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब. आज आपण विशेष रूपानं इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ संचलित वैशाली बुद्ध विहार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथे आपण जे उपस्थित आहोत तर आपण बघत आहोत हे भव्य प्रांगण आहे. आणि शाहू महाराज जे म्हणजेच
शाहू महाराज हे शाहू महाराजच आहे काय, तर आरक्षणाचे जनक आहे शाहू महाराज. महात्मा फुलेकडून त्यांनी घेतलेला आदर्श आहे. आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहे आणि सक्तीच्या शिक्षणाचे उद्गाते महात्मा फुले. तर अशा त्या शाहू महाराजांच्या वडिलांच्या नावावर ठेवलेलं हे नाव जयसिंगपूर. या जयसिंगपूरमध्ये हे जे 5 एकराचा जो भूखंड आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे महाराष्ट्र सरकार, जयसिंगपूर नगर परिषद यांनी, आणि आता तो शहराच्या मध्यभागी आहे. या 5 एकराच्या भूखंडाचं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ जयसिंगपूर या माणसांनी सोनं करून दाखवलेलं आहे. त्यानिमित्तानं आज हे 33वी बौद्ध धम्म महापरिषद आहे. तर बुद्ध धम्म महापरिषद 33 वर्ष झाले इथे हे धम्म परिषद असते. या धम्म परिषदेला म्हणजे विशेष रूपानं कोल्हापूर जिल्हा तर आहेच, पण कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हा सर्व म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा पश्चिम भारत म्हणा, पण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील हे तसं पाहू जाता कार्यानं आकारानं सर्वात मोठं बुद्धविहार आहे. बुद्धविहाराशी कोणी तुलना करत नसते, पण या विहाराचा आवाका, कार्याचा आवाकाच एवढा मोठा आहे का या विहारानं ह्या जमिनीवर एक म्हणजे इथे भदंत दीपांकर संगाराम एक उभं केलेलं आहे. पाठीमागं तुम्ही बघता बुद्ध विहार आहे ते. त्याच्या बाजूला म्हणजेच नालंदा सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय आहे. त्या नालंदा सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयामधून कितीतरी विद्यार्थी, हजारानो विद्यार्थी आतापर्यंत शिकून अनेक विद्यार्थी नोकरीवर लागले, त्यांचं जीवन सुधारलेलं आहे. तर आणि पतसंस्थेतून अनेक लोकांना, निराधार लोकांना मदत, आणि ते कर्ज चांगल्या रीतीने फेडत आहे. इकडे तुम्ही बघत असाल समोर एक भिक्खू कुटीसुद्धा आहे. म्हणजे भिक्खूंना येण्या जाण्यासाठी आणि राहण्यासाठी आणि अध्ययन करण्यासाठी, विशेष रूपानं म्हणजे अभ्यास करण्यासाठी एक भिक्खू कुटी आहे. सर्व सोयी भिक्खूसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी नूतन बहुउद्देशीय विद्यालय परिसर N11 हडको औरंगाबाद येथे होणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संमेलन स्वागताध्यक्ष प्राध्यापक राहुल मस्के यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी प्राध्यापक ऋषिकेश कांबळे, मोहन सौंदर्य यांची उपस्थिती होती. 2 दिवसीय फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन शहरामध्ये आयोजित केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन शहरामध्ये आयोजित केलेलं आहे. सिडको या नाकरा परिसरामध्ये नूतन बौद्धिशी विद्यालयाच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन होणार आहे. यासाठी उद्घाटक म्हणून माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या येणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आदरणीय लक्ष्मण माने साहेब जे आहेत साहित्यिक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, ते येणार आहेत. त्याचप्रमाणे समारोपासाठी माननीय भंगू शिंदे साहेब हे आहेत. वासुदेव मुलाटे साहेब आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन होत आहेत असे आमचे आदरणीय ऋषिकेश कांबळे सर या साहित्य संमेलनाच्या संपूर्ण साहित्य संमेलन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे होणार असल्याने शहरातील सर्व नवोदित कवी, कथाकार, लेखक यांना विनंती की त्यांनी या साहित्य संमेलनात येऊन आपला सहभाग नोंदवावा. या साहित्य संमेलनामध्ये 3 परिसंवाद ठेवलेले आहेत. भारतीय संविधान त्या संदर्भात, त्यानंतर भारतीय संविधान थोडक्यात भारतीय संविधान धोक्यात किती खरे किती खोटे हा विषय एका परिसंवादाचा आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो विषय आहे तो आंबेडकरी चळवळीबरोबर आंबेडकरी शाहिरी क्षीण झाली आहे का, असा हा एक विषय आहे. कथाकथन, कवी संमेलन या साहित्य संमेलनामध्ये होणार आहेत. परिसंवाद 3 मध्ये सुद्धा आम्ही सांस्कृतिक
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सद्यस्थितीत लेखक म्हणून माझी भूमिका असा विषय घेतलेला आहे. मला असं वाटतं की या परिवर्तनवादी विचाराच्या साहित्य संमेलनामध्ये शहरातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सगळेच विद्यार्थी, नवोदित कवी, प्राध्यापक आणि सगळ्या नागरिकांनी सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या न्याय मागण्यांसाठी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप 12 डिसेंबर पासून पुकारला आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय शासन प्रशासनाने घेतला नाही. परिणामी शुक्रवारी आंदोलन सुरू होते. या आंदोलनात डाक विभागाचे ग्रामीण भागातील कर्मचारी सहभागी झाल्याने डाक विभागाचे कामकाज प्रभावित झाले आहे. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, वित्त मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, संचार मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भारत सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. शिवराम आनंदराव बावणे, AIGDS युनियन कार्याध्यक्ष. आम्ही ऑल इंडिया GDS युनियनतर्फे दिनांक 12/12/2023 पासून संपावर बसलेलो आहोत. हा जो संप आहे हा आमचे जनरल सेक्रेटरी SS महादेविया यांच्या नेतृत्वात आम्ही हा संप करीत आहोत. आमच्या जो डिमांड्स आहे, आम्हाला 8 घंट्याचं वेतन मिळालं पाहिजे. आता जे गव्हर्मेंट आहे आम्हाला 4 घंट्याचं वेतन देत आहे आणि आमचे जे कामाचे तास आहे ते 8 घंट्याच्या वर होत आहे. तसेच आम्हाला पेन्शन 5 लाख रुपये ग्रॅज्युटी, तसेच पेड लीव 180 दिवसाच्या, आणि डिपार्टमेंट आमच्याकडून टार्गेटच्या नावाखाली GDS लोकांचं शोषण करत आहे व हे टार्गेटची सक्ती आमच्यावर लादलेली आहे. तसेच कमिशन सिस्टम बंद करा अशी आमची मागणी आहे. JB मीडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेतोय. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन.